ओम श्री कुलदेवताई नमः. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले हिंदू धर्मामध्ये येणारे प्रत्येक सण उत्सव हे आपण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरे करत असतो. अशा सणांपैकी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणून ओळखला जाणारा सण म्हणजेच नवरात्री. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी आपल्या कुलदेवीची स्थापना केली जाते, तर काही जणांकडे दुर्गा मातेची मूर्ती प्रतिष्ठापित केली जाते, तर काही घरामध्ये कलश स्थापना देखील केली जाते, तर यालाच घटस्थापना असं म्हटलं जातं. नवरात्रीचे 9 दिवस देवीपुढं तेलाचा किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो. देवीची त्रिकाल पूजा केली जाते, म्हणजे दिवसातून 3 वेळा देवी मातेची पूजा करण्यात येते. दुपारच्या पूजेनंतर 9 दिवस फुलांची माळ, वेगवेगळ्या फुलांची माळ ही देवीला अर्पण केली जाते, बांधली जाते. तसेच नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेची विशेष उपासना, आराधना, व्रत केले जातात. दुर्गा मातेची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर कृपा राहावी, तिच्या कृपेने आपल्या घराची भरभराट व्हावी, यासाठी नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेला प्रार्थना केली जाते. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरतो, तर त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची ओटी भरली जाते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये देवी मातेची ओटी कशी भरावी, ओटी भरत असताना काय काय साहित्य ओटीमध्ये असावे, कशी भरावी, कोणी भरावी, ओटी भरण्याची योग्य पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवरात्रीच्या 9 दिवसांच्या काळामध्ये आपल्या कुलदेवीची, तसेच आपण घरामध्ये जी घटस्थापना केली आहे, तर त्यांची ओटी भरण्याची आपल्याकडे पद्धत आहे. ही ओटी भरत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे. आपल्या कुलाचे रक्षण करणारी म्हणजेच आपली कुलदेवता, तसेच दुर्गा देवी ही आपले रक्षण करणारी असते, आणि म्हणूनच आपल्याला या देवी मातेची ओटी भरायची आहे. ही ओटी भरल्यामुळं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची ओटी भरत असताना नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही कधीही ही ओटी भरू शकता. आता ओटी भरत असताना ही ओटी कोणी भरावी, तर ही ओटी कोणीही भरू शकतं, म्हणजेच कुमारिका भरू शकतात, विवाहित स्त्रिया भरू शकतात, किंवा पुरुष देखील भरू शकतात. परंतु विधवा स्त्रियांनी किंवा गरोदर स्त्रियांनी ही ओटी भरू नये, कारण गरोदर स्त्रियांची अगोदरच ओटी भरलेली असते, आणि म्हणूनच त्यांनी ही देवी मातेची ओटी भरू नये. आणि विवाहित स्त्रिया, कुमारिका आणि पुरुषांनी देवी मातेची ओटी भरली तरी देखील चालेल. आता ओटी भरत असताना ओटीसाठी काय काय साहित्य घ्यावे, तर एक ताट घ्यायचं आहे. या ताटामध्ये एक साडी ठेवायची आहे. आता आपल्या परंपरेनुसार किंवा आपल्याला शक्य होईल तर त्याप्रमाणे आपण ही साडी घेऊ शकता. शक्यतो आपल्याला देवी मातेची ओटी भरण्यासाठी 9वारी साडी घ्यायची आहे. पण 9वारी जर साडी तुम्ही घेऊ शकत नसाल, तर तुम्ही 6वारी किंवा इतर कोणतीही साडी घेतली तरी देखील चालेल. आता देवी मातेला अर्पण करायची जी साडी आहे, तर ती सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये अधिक असते, आणि म्हणूनच आपण देवीला अर्पण करण्यासाठी जी साडी घेणार आहोत, तर ती रेशमी किंवा सुती असावी, अशीच घ्यायची आहे. त्याचबरोबर साडी खरेदी करत असताना साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा, याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. याऐवजी तुम्ही लाल, केशरी, पिवळ्या, हिरव्या, जांभळ्या अशा कोणत्याही रंगाची साडी निवडू शकता, घेऊ शकता. परंतु चुकूनही काळ्या किंवा निळ्या रंगाची साडी आपल्याला देवी मातेला ओटीमध्ये अर्पण करायची नाही किंवा नेसवायची नाही. त्याचबरोबर ताटामध्ये साडी ठेवून तिच्यावर आपल्याला एक खण ठेवायचा आहे. खणाचा रंग देखील शुभ असावा, जसा की लाल, सोनेरी किंवा इतर कोणताही, परंतु काळा किंवा निळा सोडून. जर तुम्हाला साडी घेणं किंवा साडीनं देवी मातेची ओटी भरणं जर शक्य होत नसेल, तरी देखील तुम्ही खणा नारळाने देखील देवी मातेची ओटी भरू शकता. आता त्यानंतर आपल्याला संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक अखंड सुपारी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे नारळ नसेल तर तुम्ही एखादी खोबऱ्याची वाटी घेऊ शकता. त्यानंतर हळदी कुंकू, हळकुंड, हिरव्या रंगाच्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ आणि खडीसाखर देखील आपल्याला यामध्ये घ्यायची आहे. हिरव्या बांगड्यांसोबतच आपल्याला या ओटीवरती साज शृंगाराचे साहित्य देखील ठेवायचं आहे. आता तुमच्याकडे जे साहित्य असेल तर ते तुम्ही ठेवू शकता.
त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी सुवासीन स्त्री आल्यानंतर आपण तिची ज्याप्रमाणे ओटी भरतो आणि त्या ओटीसाठी जे जे काही साहित्य लागतं तर ते साहित्य तुम्ही या ओटीमध्ये घेऊ शकता। मी जे साहित्य सांगितलेलं आहे तर ते तुम्ही घ्यायचंच आहे, परंतु तुमच्याकडं जी पद्धत आहे, परंपरा आहे तर त्याप्रमाणे तुम्ही या ओटीवरती साहित्य ठेवायचे आहे। आता अशा प्रकारे आपलं ओटीचं ताट तयार झाल्यानंतर आपण या ओटीवरती जो नारळ ठेवला आहे तर तो नारळाची शेंडी आपल्याला देवी मातेच्या दिशेनं ठेवायची आहे। त्यानंतर या ओटीच्या ताटामध्ये आपल्याला पानाचा विडा ठेवणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। याला तांबूल असं म्हटलं जातं आणि यामध्ये तुम्हाला सुपारी ठेवायची आहे, परंतु तंबाखू ठेवायचे नाही। आता हे जे आपण ताटामध्ये ओटीचं जे सर्व साहित्य घेतलेलं आहे तर ते सर्व साहित्य आपल्याला उचलून आपल्या हाताच्या ओंजळीमध्ये घ्यायचं आहे आणि स्वतःच्या छातीसमोर येईल अशा पद्धतीनं आपल्याला देवी मातेसमोर उभं राहायचं आहे। आणि यानंतर देवी मातेला आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी, आपल्या घरादाराची, मुलाबाळांची, पतीची भरभराट होण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, देवीकडून आपल्याला चैतन्य मिळावं यासाठी आपल्याला अगदी मनापासून आणि भावपूर्ण प्रार्थना करायची आहे। आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या ओटीचं सर्व साहित्य देवीच्या चरणावरती अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तांदूळ घेऊन या ओटीवरती अर्पण करायचे आहेत। आपल्या घरी एखादी विवाहित स्त्री किंवा सुवासीन आल्यानंतर आपण ती जी ओटी भरताना सर्वप्रथम ओटी भरतो आणि त्यानंतर त्या ओटीमध्ये आपण तांदूळ घालतो, तर त्याचप्रमाणे आपल्याला या ओटीमध्ये देखील तांदूळ घालायचे आहेत। तर अशा प्रकारे देवी मातेची आपल्याला ओटी भरायची आहे। मी अगोदर सांगितल्याप्रमाणे साडी नसेल तरी देखील तुम्ही खणा नारळाने ओटी भरू शकता, परंतु लागणारे जे साहित्य आहे तर ते सर्व ओटीवरती आपल्याला घालणं आवश्यक आहे। आता आपण देवी मातेला मंदिरामध्ये जर साडी अर्पण केली असेल तर ती साडी आपल्याला तिथंच मंदिरामध्येच देवीच्या चरणीस ठेवायची आहे, परंतु आपल्या घरामध्ये जर आपण आपल्या कुलदेवीला किंवा तुम्ही जे घटस्थापना केली आहे तर तिथं जर तुम्ही ओटी भरली असेल आणि साडी जर अर्पण केली असेल तर ती साडी आपण स्वतः नेसायची आहे, परिधान करायची आहे। किंवा मग तुम्ही एखाद्या सवाष्ण स्त्रीला देखील आपल्या घरामध्ये देवीला अर्पण केलेली साडी देऊ शकता। त्याचबरोबर आपण ओटीवरती जो नारळ ठेवलेला आहे तर तो नारळ आपण प्रसाद म्हणून खाऊ शकता। तर अशा प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कधीही तुम्ही देवी मातेची ओटी भरू शकता। ओटी साडीनेच भरावी असं काही नाही, तर तुम्ही खणा नारळाने देखील ही ओटी भरू शकता। तर याच योग्य पद्धतीनं नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला देवी मातेची ओटी भरायची आहे। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये देवी मातेची ओटी कशी भरावी, कुणी भरावी, लागणारे साहित्य तसेच इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। जर काही समस्या असतील, अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।